नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 यामधील प्रकरण 6वे सांख्यिकी याचा अभ्यास करत आहोत. त्यामध्ये आपण गृहीत मध्य पद्धतीचा अभ्यास करत आहोत. त्या गृहीत मध्य पद्धत आणि तिचं सूत्र हे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेलं आहे. तर त्यावर आधारित एक उदाहरण आपण सोडवून बघूयात. चला तर आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. इथे उदाहरण बघा काय दिलेलं आहे त्यांनी. 100 भाजी विक्रेत्यांची रोजच्या विक्रीची वारंवारता सारणी खाली दिली आहे. गृहीत मध्य पद्धतीने दैनंदिन विक्रीचा मध्य काढा. मग आता दैनंदिन विक्री रुपये आणि विक्रेत्यांची संख्या या तक्त्यात त्यांनी आपल्याला इथे दिलेली आहे. आता यावरून आपण सूत्र वापरून हे उदाहरण सोडवू. आता उकल कशी करायची बघा. गृहीत मध्य म्हणजे ए बरोबर 2250 घेऊयात आणि डी आय बरोबर एक्स आय वजा ए हे विचलन आहे. मग आता इथे ह्या सारणीमध्ये आपण उभ्या पद्धतीमध्ये हे सगळे दिलेली माहिती लिहून घेतलेली आहे. मग इथे वर्गमध्य काय आला आहे आपला 1250, म्हणजे 1000 ते 1500च्या मधला मध्य काय येतो 1250. 1500च्या 2 मधला 2000 मधला 1750 आणि इथे 2000 ते 2500 मधला 2250, म्हणून तो आपण इथे एच्या स्वरूपात इथे घेतलेला आहे. अशा प्रकारे डी आय बरोबर एक्स आय वजा 1 म्हणजे एक्स आय वजा 2250. म्हणून मग आता ह्या 1250 मधून जर आपण हे 2250 वजा केले तर वजाचं चिन्ह येतं इथे 1000 हे ते आपल्याला मिळतं. अशा प्रकारे इथे आपण सगळं करून घेतलेलं आहे. मग आता वारंवारता काय आहे इथे विक्रेत्यांची संख्या इथे जी आपल्याला त्यांनी दिलेली आहे ती आपण इथे लिहून घेतली. ती किती आली 100, म्हणजे एन बरोबर 100 मिळाला. मग आपण वारंवारता आणि विचलन यांचा काय केलेला आहे गुणाकार केलेला आहे, म्हणजे ह्यांचा आणि ह्याचा गुणाकार केलेला आहे. तर तो इथे आपण लिहून घेतलेला आहे वजा 10,000. आता पायऱ्या वापरून सारणी तयार केलेली आहे. गृहीत मध्य ए बरोबर 2250 घेतला. साधारणपणे जास्तीत जास्त वारंवारता असणाऱ्या वर्गाचा वर्गमध्य हा गृहीत मध्य मानतात. विक्रीचे वर्ग पहिल्या स्तंभात, दुसऱ्या स्तंभात वर्गमध्य, तिसऱ्या स्तंभात आपण डी आय बरोबर एक्स आय वजा ए बरोबर एक्स आय वजा 2250 किमती लिहिल्या. त्यानंतर आपण चौथ्या स्तंभात प्रत्येक वर्गातील विक्रेत्यांची संख्या लिहिली आणि बेरीज समेशन एफ आय लिहिली. त्यानंतर पाचव्या स्तंभात आपण एफ आय गुणिले डी आय हा गुणाकार करून समेशन एफ आय डी आय केली. सूत्र वापरून डी बार व एक्स बार काढला. मग आता डी बार बरोबर समेशन ऑफ एफ आय डी आय छेद समेशन ऑफ एफ आय. इथे आपण ह्या सगळ्या किमती लिहिल्या. त्याचं उत्तर आलं वजा 100. मग आता इथे मध्य आपल्याला काढायचं आहे. एक्स बार बरोबर ए अधिक डी बार, त्यामध्ये किमती लिहिल्या. उत्तर आपल्याला आलं 2150, म्हणजे दैनंदिन विक्रीचा मध्य बरोबर 2150 रुपये आहे. हेच उदाहरण सरळ पद्धतीने सोडवा. आता इथे सोडवलेलं उदाहरण त्यांनी आपल्याला दिलेलं आहे पुस्तकामध्ये. ते उदाहरण काय आहे बघूयात. आता खालील सारणीत एका व्यावसायिकाकडील 50 कामगारांच्या दैनंदिन पगारांचे वारंवारता वितरण दिले आहे. त्यावरून एका कामगाराच्या दैनिक पगाराचा मध्य गृहीत मध्य पद्धतीने काढा. आता दैनिक रुपये 200 ते 240, 240 ते 280, 360 ते 400 आणि कामगारांची संख्या म्हणजे वारंवारता 5, 10, 8 अशी इथे त्यांनी आपल्याला दिलेली आहे. ही जी वरती माहिती दिलेली आहे ती आपण इथे उभ्या तक्त्यामध्ये सारणीमध्ये इथे लिहिलेली आहे आणि गृहीत मध्ये आपण ए बरोबर 300 मानलेला आहे. या दिलेल्या सूत्रामध्ये आपण किमती लिहिलेल्या आहेत. उत्तर आलेले 306.40, म्हणजेच कामगारांच्या दैनिक पगाराचा मध्य 306.40 रुपये आहे.